सावली वहिनी सारंग कसे आहेत? शुद्धीवर आले का ते? कसे आहेत ते? जा बोला ना वहिनी काहीतरी. सारंग ठीक आहेत का? सावली शांत हो तू. मी काय सांगते ना ते ते नीट ऐक. तू कुठेतरी निघून जा, कुठेतरी दूर निघून जा तू. वहिनी सॉरी वहिनी, पण मी नाही जाऊ शकत. मला एकदा त्यांना बघायचंय. ते सुरक्षित आहे हे बघितल्यावर मी शांतपणे निघून जाईन. सावली ऐक ना, आय एम सॉरी, पण ते आता शक्य नाहीये ग. आई आता खूप चिडल्यात आणि त्यांनी मला सांगितलं की सावली जर आत्ताच्या आत्ता इथून गेली नाही ना तर त्या पोलिसांना बोलवलं. माझ्यासोबतच का होतंय वहिनी? या सगळ्यापासून लांब होते. मला नव्हतं यायचं यांच्या आयुष्यात परत. हे बघा ना आता काय झालंय. मी आले आणि त्यांच्यावर ही वेळ आली आहे. तिलोत्तम मॅडम बरोबर बोलतात, माझ्यामुळेच होत आहे सगळं. नाही सावली, असं अजिबात नाहीये. उलट तुला सांगू, तू परत आल्यानंतर सारंग पुन्हा आधीसारखा उत्साही राहायला लागलाय ग. प्लीज असं मनात सुद्धा आणू नकोस तुझ्या. ऐक ना, स्वतःला सावर तू. असं खरंच अजिबात काही नाहीये. त्याची ताकद होतीस आणि अजूनही आहेस. पण वहिनी बघा ना त्यांची काय अवस्था झाली आहे. वहिनी वहिनी त्यांना काही होणार नाही ना? नाही सावली, अजिबात अजिबात सारंगला काही होणार नाहीये. मला सांग, तुला तुझ्या पांडुरंगावर विश्वास आहे ना? तर सगळं व्यवस्थित करणार आहे. तू नको काळजी करू, तू फक्त स्वतःला सावर. देवा, ज्यांच्यासाठी मी आजवर सगळं सहन केलं त्यांना लवकर बरं कर. आज अस्तित्व नसलं तरी चालेल, पण सारंगला आयुष्य दे. शॉकिंग. हा? खरंच हे खूप अनपेक्षित आहे. काय काय झालं? म्हणजे काही मिनिटापूर्वी परिस्थिती वेगळी होती. काय झालं डॉक्टर? काही त्रास होतोय का त्याला? अहो, चक्क चमत्कार झालाय. चमत्कार म्हणजे? मला कळत नाही. मला कळेल असं सांगा ना प्लीज. पेशंटचे वायटल्स आता नॉर्मल व्हायला लागलेत. त्याचा श्वासही स्थिर झालाय. त्याच्या बॉडीनं मेडिसिनला रिस्पॉन्ड करायला सुरुवात केली. सध्या तरी त्याच्या जीवावर असलेला धोका टळलाय. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. देवाचे लाख लाख आभार आहेत. मी खरं सांगू डॉक्टर, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. तुम्ही माझ्या लेकाला मृत्यूच्या दारातून बाहेर आणलं. थँक्यू. अहो, माझे आभार मानू नका. त्या माणसाचे आभार माना. त्यांनी वेळीच हॉस्पिटलला पोहोचवलं. 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तरी काही खरं नव्हतं.